आणि कुणाल छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघाची सलामीची जोडी ओपनिंग पेअर मध्ये। आणि आता गोलंदाज आपण पाहतोय केतन। पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो बेग प्रचंड आहे, बॅटची आतली कडा लागले, बॉल चालला ऑन साइडला, एक सिंगल आली आणि सिंगलने संघाचं खातं या दरम्यान खुलं करण्यात आले। आज सुद्धा भरपूर सारे मान्यवर आमच्या मुख्य मंचावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि आता थेट जाऊया सेकंड राऊंडचा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अतिशय दर्जेदार लढत। काल एक संघ छत्रपती संभाजीनगर कुळगाव हा संघ विजय झाला, आज दहिवली संघ विजय झाला आणि या दोन्ही विनर मध्ये या ठिकाणी आपल्याला ही मॅच पाहायला मिळते। आज दरम्यान आमचे प्रणेश जे मात्र मॅचचा आनंद घेत आहेत, काल भरपूर खुश आहेत, आज सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती भरपूर स्मित असे पाहायला मिळालं कारण संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे। हो यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्क्रीन समोर उपस्थित आहेत आणि आता लॉंग गॉन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू अडवण्यात आलेला आहे। धाबा फलकावती या ठिकाणी आपण पाहतो करुणेश आणि सलामीची जोडी कुणाल आहे। धाबा 2 पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल आली, याही चेंडूवरती एक सिंगल घेण्यासाठी मात्र या ठिकाणी अत्यंत चांगलं क्रिकेट दाखवण्यात आलेलं आहे। सुरुवात थोडीशी शांत आहे। छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला कोण विसरेल, काल 80 पेक्षा जास्त धाबा याही संघाने बनवल्या होत्या। या दरम्यान आपण पाहतो अंपायर सिग्नल बाईट बॉल। आतमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना विनंती राहील, प्रेक्षक आहेत रेलिंगच्या आतमध्ये, त्यांना विनंती राहील की आपण लगेचच रेलिंगच्या मागे यायचे। करण लहाने असतील आणि त्यांचा मित्र परिवार त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण प्लीज कोऑपरेट करा मला। ऋतिक लहाने सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। हो यावेळेस सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे बाद होण्याची शक्यता होती। साधा सोपा झेल या ठिकाणी मयूर काठवल्याने मात्र ड्रॉप केलेला आहे। कॅचेस बिन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण असं आता मात्र संधी मिळाली। आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद देण्यात आलेला आहे करुणेशला। याच करुणेशने सुद्धा चांगला खेळ काल दाखवला होता आणि आज त्याला मात्र या मॅच मध्ये जीवनदान देण्यात आलेलं आहे। धाव फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 4, षटक क्रमांक पहिलं चालू आहे। गोलंदाज केतन तयार, राईट आर्म वरती विकेटने ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत, वेल जज अँड टेकन। फलंदाज या ठिकाणी होईल बाद, धक्का क्रमांक पहिला लागेल टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला। फलंदाज चार धावा फलकावरती येत आणि आता आपण पाहिलं तर पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे। तो बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघाला मुंबईची लाईफलाईन, मुंबईची लोकल जी मात्र बदलापूर वरून थेट आता कर्जतकडे रवाना होती। यावेळेस आणखीन एक झेल घेण्याची संधी इथे निर्माण झाली होती। कदाचित एक बॉल वरती दोन संध्या निर्माण झाल्या होत्या। शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप करण्यात आला, नॉन स्ट्राइक एंडला मात्र रनआउट या ठिकाणी मिस करण्यात आला आणि आता करुणेशला मात्र जीवनदान मिळालेलं आहे। सातत्याने आपण पाहतो या ठिकाणी आता मात्र आतापर्यंत 2 जीवनदान त्याला मिळालेले आहेत। पहिल्या नंबरती न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला हेरंब आलेत। पहिला बॉल डॉट आला, अर्थातच त्याला धाव मिळाली नाहीये, चेंडू त्याने फेस जरूर केला। यावेळेस सोल साइडला फटका चांगला आहे, अगदी आपण पाहतो बॅक एंड एरिया होती, क्षेत्र भोकळ पाहिलं आणि आता एक टप्पा गेट बॉल चाललाय वाईडिस्ट लॉंग गॉनला, सीमा पार धावा मिळतील हेरंबला 4।
षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धाबाधाव फलकावरती 8 आहेत छत्रपती संभाजी नगर कुळगाव या संघाची. आजचा रेग्युलर गटामधील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल सागाव वर्सेस बेतवडे. कल्याण डोंबिवलीचा एक 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर भडबल B+ एका बाजूला नेरळ कर्जत बेल्ट मधील संघ तर दुसऱ्या बाजूला नारिवली संघ जोही मात्र कल्याण डोंबिवली मधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बलंगडचा काकडवाल संघ असेल न्यू गोल्डन पोसरी अगदी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी भूमी 11 कुंदे आणि नक्ष 11 उसाटणे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान अनिल दादा ढोपरी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. असे 8 संघ आज या ठिकाणी खेळणार आहेत. हेडुटणे संघाचं आणि सागाव संघाचं सुद्धा कौतुक कारण दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी ते उपस्थित आहेत. प्रथमतः त्यांचं बदलापूर नगरीमध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. बेतवडे संघ माफ करा बेतवडे आणि सागाव दोन्ही संघांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. 8 धावा फलकावरती षटक क्रमांक 2 मध्ये पारस. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील प्रत्येक खेळाडूला कारण 4 षटकांसाठी किमान तुमच्याकडे फक्त 20 मिनिटं देण्यात आलेले आहेत. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. 3 षटकांसाठी 15 मिनिटं आणि त्याही पेक्षा जास्त वेळ घेतला तर एक खेळाडू आतमध्ये. 30 सर्कलच्या या वेळेस आपण पाहतोय बॉल ऑन साइडला उडवलाय. स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक संदेश चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. करुणेश आणि त्याच्या साथीनं हेरंबला तुम्ही पाहतायत ज्या हेरंबाच्या पाठमधून शेवटच्या बॉलवरती चौकार आला. धावा मिळाला 4. एकंदरीत टीमची टोटल 9 आहे. काल आपण पाहिलं तर भरपूर सारे पाठीराखे छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाच्या पाठीशी उभे होते. सुनील शेठ भंडारी असतील अनेक मान्यवर आपण पाहिलेले आहेत. सोनू तांबे होते. यावेळेस सोल साइडला फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळालाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच बॉल चाललाय सीमा पार षटकार. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं आयोजन केलंय मैदानाला. तासगाव चषक गाजतंय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला. जनता राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला. थँक्यू. या षटकारानं मात्र धाबा संख्या डबल डिजिट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 15 धाबा फलकावरती झालेले आहेत. चांगली सुरुवात. अगदी आपण पाहिलं तर संघ नायकाने सांगितलं ओपिनियन मध्ये की 4 षटकामध्ये किमान 60-65 बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. बॅटची कडा फलंदाजाला बाद परतावा लागेल. हेरंबलला सुद्धा षटकाराला दिलेलं हे पीक क्रिपला होतं. गोलंदाज पारसच्या वतीनं फलंदाजा ठिकाणी झाला बाद. आणखीन एक धक्का टीम कुळगाव संघाला. फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतो आज सर्व क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी की इंग्लंड वर्सेस इंडिया हा सुद्धा वनडेचा दुसरा सामना चालू आहे. प्रत्येकाचं स्वप्न आहे ड्रीम 11 मध्ये किमान 1 करोड रुपये जिंकण्याचं स्वप्न असतं. आणि सर्व आमचे क्रिकेटचे चाहते आहेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमचे स्कोरर सुद्धा कदाचित ड्रीम 11 मध्ये जास्त बिझी आहेत. 15 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज पारस. या सन्माननीय प्रभाकरजी खंबाळे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. अंपायर सिग्नल बाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर राहिलाय. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता पारसचा कारण राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना या ठिकाणी टाकण्यात आलेला चेंडू अगदी आपण पाहतो समोर होता परंतु दिशा थोडीशी खराब आहे. पंच दर्शवतात बाईट बॉल. 16 धावा फलकावरती आहेत. केबल नेटवर्कला तुम्हाला ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळणार आहे. 98 क्रमांक चॅनेलचा असणार आहे आणि त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी प्ले करू शकता. आपल्या टीव्हीला ऑन करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला जाणता राजा क्रीडा मंडळ कासगावची ही दर्जेदार शृंखला पाहायला मिळणार आहे. कासगाव चषक 2025 हे शानदार आणि रुबाबदार पर्व आहे. 17 धावा 17
षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो पारस. स्टील 2 टू गो. राऊंड विकेट. हो यावेळेस ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु त्याच्या बागेच्या बाहेर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतील धावा पूर्णपणे 6. फटक्यामध्ये पाहायला मिळालं वजन. धावा मिळाल्या छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला अर्धा डझन. तेवीस धाबा धाव फलकावरती. त्याच दरम्यान आपण पाहतो नारिवली संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र सौरभ भरत शेठ भुईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सौरभ आपण या मंचावरती. या स्पर्धेच्या वतीनं आपलंही स्वागत आहे. एक चांगली दर्जेदार स्पर्धा सातत्याने आपण पाहतो. भरत शेठ भुईर असतील त्यांच्या वतीनं नारिवली या परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन ते करत असतात. सौरभ भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालं. आज तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल रेड जर्सी मध्ये ज्याच्यावरती भरत शेठ भोईर पुरस्कृत हा ड्रेस कोड त्यांना देण्यात आलेला आहे. ऑल साइडला वर स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट. खाव कॉर्नरला बीट करत असताना आणखीन एक धमाका. बॅटिंग करत असताना कुळगाव संघाला मिळतील आणखीन धावा 6 षटकार. याच दरम्यान आपण पाहतो ज्या करुणेशला जीवनदान दिलं मागच्या बॉलवरती त्यांनी षटकार ठोकला. आता दशरथ आपली ताकद सिद्ध करतात. ऑन साइडला आपण पाहतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागली. बॉल चालला डीप मध्ये. तोपर्यंत थोडंसं फंबल पाहायला मिळाले संदेश बागराव आणि मात्र मिळते एक सिंगल धाव. बेतवडे टीम आणि सागाव या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की चालू सामन्याच्या मध्यांतराला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं. 4 षटकांची ही मॅच आहे आणि त्यानंतर लगेच सागाव वर्सेस बेतवडे या 2 टीम मध्ये सामना होणार आहे. 30 धावा 3-0. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतो. गोलंदाज काय जबरदस्त प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि वेगाने प्रभावित करणारी गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते ती राजेश हजारेची. धाबा धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 3-0. 30 धावा आहेत. 2 विकेट्स लवकर त्यांनी गमावलेत आणि आता षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी ऑफिशियल काहीतरी कॉल या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अगदी आपण पाहतो आमचे स्क्वेअर लेगचे पंच सुद्धा पडताळणी करतील. कदाचित आय थिंक सो तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर करण्यात आले की काय, कारण या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहिल्या शॉटमध्ये 2 पंचांची 2 ऑफिशियल चर्चा करतायत. कदाचित ऍक्शन थ्रो गोलंदाज जर अडलला तर मात्र तिथे तात्काळ त्याच्यामध्ये ऍक्शन घेण्यात येते. परंतु आता आपण चेक करणार आहोत. चला तिसरे पंच बाळा माने सर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करा, कारण आता इथे त्रुटी आढळलेल्या आहेत असं मला वाटतंय. 30 धाव फलकावरती आहेत. काही त्रुटी आहेत आणि आता त्याचं निरसन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतील आमचे तिसरे पंच. षटक क्रमांक 3 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अक्षय कडव जे मात्र मुथ्थूट फिनकॉपचे मॅनेजर सुद्धा आहेत आणि अगदी आपण पाहतो या ठिकाणी थोडंसं सरावासाठी त्यांना वेळ कमी मिळतोय. पूर्णपणे बिझी शेड्यूल आहे तरी सुद्धा मागच्या मॅचचा षटकार बाखाणण्याजोगी होता. हो यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर वरून मात्र स्क्वेअर लेग वरून हा चेंडू चालला आणि आता या ठिकाणी अगदी आपण पाहतोय डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलं. बॅकअप होतो तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. 31 धाव फलकावरती. शेवटचा अंतिम बॉल. कदाचित 2 चेंडू शिल्लक आहेत. स्टील 2 टू गो. गोलंदाज राजेश हजारे यांचा फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय.
पाहावं लागेल क्षेत्ररक्षक काय जबरदस्त बिल्डिंग केली आहे स्वतःला पूर्णपणे स्टेज करत असताना जणू काही या ठिकाणी आपल्याला व्हॉलीबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळाले बॉलला फक्त उडवले आणि ते चेंडूला आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय जबरदस्त फिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पारस होते अफलातून 100% कमिटमेंट आपल्या गावाशी आपल्या संघाशी देत असताना काय जबरदस्त फट पाहायला मिळालाय ऑन साइडला फटका चांगला आहे हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल मिड विकेटला क्लिअर करत असताना दशरथच्या बॅट मधून आलाय आणखीन एक षटकार अडतीस धावा फलकावरती 38 शेवटच्या बॉलवरती आला षटकार अगदी आपण पाहतोय ज्या करुणेशला जीवनदान दिलं मयूर काटावलेने अगदी आपण पाहिलं तर तो साधा सोपा झेल ड्रॉप करण्यात आला त्यानंतर रनआउटची सुद्धा संधी निर्माण झाली होती करुणेशसाठी त्याच करुणेशच्या बॅटमधून आता षटकार सुद्धा आलेला आहे एकंदरीत धाव फलकावरती आहेत 38 पंच काहीतरी सूचना करतात चला जास्त पाण्याची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे चला पाणी लगेच आतमध्ये टाका प्लीज स्वयंसेवकांना विनंती आहे आपल्याकडे वेळ तोपर्यंत डीजे मास्टरला देऊया आणखीन एक संधी षटकांचा खेळ समाप्त झालाय 7 स्टार केबल नेटवर्क राजाबाई असतील महेश बोराडे असतील यांच्या मदतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या मुंबई नवी मुंबई पनवेल उरण खोपोली कर्जत नेरळ कासगाव गोरेगाव शहापूर नाशिक संभाजीनगर आणि मालेगाव या विविध शहरांमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे चॅनल नंबर 98 अगदी घरी बसल्याचे प्रेक्षक ऑनलाईन जॉईंट आहेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती राहील की कदाचित तुम्हाला जर घरी बसून अगदी आपण पाहतो विदाउट नेटने जर तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही चॅनल नंबर 98 वरती जाऊन या स्पर्धेला सर्च करू शकता 38 धावा फलकावरती शेवटचं अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल करुणेश जो मात्र वैयक्तिक 16 वरती नाबाद खेळतोय अगदी शून्यावरती त्याचा झेल ड्रॉप करण्यात आला आणि रनआउट सुद्धा त्याला मात्र संधी देण्यात आली आयुष्यमान भवचा आशीर्वाद त्याला मिळालेला आहे 16 धावा त्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत बनवल्या गेल्यात हो यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना अलोंग द कार्पेट डीप मध्ये बॉल चाललाय एक सिंगल कंप्लीट झाली आहे एकाच वरती समाधान व्यक्त करावं लागेल करुणेश मात्र या ठिकाणी थांबवत आहेत दशरथ यांना एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटलला 39 वरती पोहोचलेली आहे 4 षटकांची मॅच आहे शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला काय हवं असतं जास्तीत जास्त धावा आणि त्याच धावांसाठी या ठिकाणी धावपळ चालू आहे चला आपण या ठिकाणी सागाव टीमचे कॅप्टन आणि बेतवडे टीमचे कॅप्टन दोन्ही संघाच्या संघनायकांना आमंत्रित करू टॉस साठी कारण या ठिकाणी बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आता धावा मिळतील छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला आणखीन 4 स्पर्धा जशी यशस्वी संपन्न होणार आहे तेव्हा किरण राऊत आणि हरीश राऊत या दोन नावांची चर्चा संपूर्ण या ठिकाणी ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यामध्ये होणार आहे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायर सिग्नल नो बॉल सोने पे सुहागा हा नशिबाचा पंजा मिळेल म्हटलं जातं ना आम आदमी का हात पंजा के साथ पंच काहीतरी इशारा करतायत या ठिकाणी पुन्हा एकदा DRS घेण्यात आलेला आहे अगदी गोलंदाजी करणार आहे टीमच्या वतीने हा रिव्ह्यू करण्यात आलेला आहे श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीच्या माध्यमातून आणि आता आपण चेक करणार आहोत
धाबा इथे मिळाल्यात. एकंदरीत ऑनफिल्ड अंपायरने डिसिजन दिलेला आहे नो बॉल. त्यानंतर मात्र आलेला 4 धाबा. एकंदरीत 5 दशिबाचा पंजा मिळालाय. आम आदमी का हात पंजा के साथ असं आपण नेहमी म्हणतो. परंतु आता या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे. बाळा माने आम्हाला चांगली माहिती देतील जे ऑफिशियल तिसरे पंच आहेत. एस इट इज अ फेअर डिलिव्हरी. धावा फक्त मिळतील 4. 47 47 धावा आहेत. 48 होत्या 47 होतील. 1 कमी करण्यात येईल. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला. बिड विकेट आपण पाहतोय. 1च धाव मिळेल. सेकंडचा कॉल नाही आहे. दशरथ यांनी मात्र थांबवलंय. करुणेशला सिंगल बत्ती समाधान सुद्धा व्यक्त केलंय. 48 धावा. आता धाव फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक शेवटचा आहे. डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आपण पाहतोय कुणाल आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आहे. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला वळवलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि आता 2 धावा सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत. चेंडू गॅदर करेपर्यंत बेल घेतला. थोडस बेस्पिल त्या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाजाकडून आणि आता गॅदरिंग चुकीचं होतं. मी तर म्हणेन चेंडू व्यवस्थित या ठिकाणी कलेक्ट करू शकला असता तर किमान फक्त 1 धाव वाचवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये झाला असता. तब्बल एकंदरीत 50 धाबा धाव फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे या इनिंगचा पहिल्या डावाचा. कारण सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे. काल एक संघ विजेता झाला. आज एक संघ वेगळ्या हाफ मधून पहिल्या मॅच मध्ये विजेता झाला आणि ते नो बॉल. अंपायर सिग्नल. आता मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप एंड लाईन आला. आणखीन एक नशिबाचा चौकार. अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित या शेवटच्या बॉलसाठी आणखीन 1 चेंडू त्याला मात्र एक्स्ट्रा टाकावा लागणार आहे. कारण जणू काही स्कीड झाला असावा. चेंडू मात्र ओव्हर द वेस्ट होता. बीमर बॉल होता. खोलव्या टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. बॉल चला 20 मध्ये. शतरक्षक उपस्थित आहेत. संदेश बागराव चेंडूची फेक करतात. तोपर्यंत मात्र मिळेल फक्त 1 सिंगल धाव. सेकंड साठी फलंदाज होईल बाद. 1 धावेने धाव संख्या धाव फलकावरती अब तक 56 धावा. 57 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. मागच्या मॅच मध्ये 58 धावा चेस केल्या टीम दैवली संघाने. परंतु षटक 5 होती. परंतु आता 4 षटकामध्ये धावा बनवायचे 57. कॅप्टन आणि बेतवडे संघाचे कॅप्टन्सला विनंती राहील की आपण टॉस साठी यायचे लगेच. या आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. बेतवडे आणि सागाव या 2 संघांदरम्यान आपण टॉस करणार आहोत. या दरम्यान प्रभाकरजी खांबाळे साहेबांना विनंती राहील आपण आपल्या शुभास्ते आपण टॉस करू. कासगावचे उद्योजक आहेत त्यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. या दरम्यान आमचे मुरबाडे मामा यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. टॉस या ठिकाणी 2 संघांच्या दरम्यान या ठिकाणी केला जाईल. टेल अँड हेड. कॉलिंग होईल हेडची आणि हेड ॲज इट इज. हेड आलेला आहे. प्रभाकरजी खांबाळे साहेबांना विनंती राहील आपण स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय सागाव टीमने. काय निर्णय असेल? फिल्डिंग. आज बदलापूरचा प्रवास कसा राहिला? चांगला होता. आज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळायचे कासगाव चषक आणि 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघ तुमच्याच विभागातील एक कल्याण डोंबिवलीचा एक दर्जेदार संघ आहे. अगदी आपण पाहतो भरपूर साऱ्या स्पर्धा कल्याण डोंबिवलीमध्ये होत असतात. काय सांगशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर चांगली आहे आणि
ग्राउंड पण खूप सुंदर आहे. तर आता पहिल्यांदाच आमची फाईट होणार आहे या सीझनची. सो बघू आता. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 पर्यंत बघू रोखायचं. असे कोणते गोलंदाज असतील की त्यांच्यावरती तुमचा जास्त विश्वास राहील? वेदांत आहे, अवधूत आहे आणि रोहितदा, तिघांवर जास्त भरोसा आहे. धन्यवाद टीम सागाव कॅप्टन ज्याने मात्र नुकताच टॉस जिंकला. बेतवडे संघ आमच्या समवेत आहेत. जयहनुमान क्रिकेट संघ, टॉस तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होता? टॉस तर खूप महत्त्वाचा होता. आता टॉस तुम्ही गमावलाय, बॅटिंग तुम्हाला करायची आहे. अगदी आपण पाहिलं तर तुमचा प्रवास कसा होता? तुम्ही सुद्धा डोंबिवली या बेल्टमधून या ठिकाणी आलेले आहेत. नाही, इथे खेळण्याबद्दल संधी दिली आम्हाला, त्याच्याबद्दल आयोजकांचे हार्दिक अभिनंदन करतो. आम्ही खेळायला संधी दिली त्याबद्दल. काय सांगशील या ग्राउंडवरती किती खेळायला मजा येईल? ग्राउंड तर खूप सुंदर आहे, मजा येईल खेळायला. धन्यवाद टीम बेतवडे. या ठिकाणी टॉस बॉक्स मधून न्यूज येते की सागाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने सागाव हे गाव म्हटलं ना तर आमचे अत्यंत जवळचे मित्र बाळूदादा पाटील एक चांगले लेजेंड कॉमेंटेटर आहेत. त्यांचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. जर मात्र या स्पर्धेला ते ऐकत असेल तर त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅच मध्ये आपण जाणार आहोत. द्वितीय सत्राला सुरुवात होते. 57 धावांची गरज आहे. 56 धावा बनवल्या गेल्यात. 4 षटकांमध्ये आता 57 धावांचं आव्हान श्री गणेश दहिवली संघासमोर आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. द बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. या दरम्यान आज खऱ्या अर्थाने नारिवली संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे मामा सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत आपण करू. यावेळेस बॉल चाललाय. ड्राईव्ह करत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय स्विच हिटच्या माध्यमातून रन्स मिळतील 4. आता इथे स्विच हिटच्या माध्यमातून 4 धाबा आलेले आहेत. षटक क्रमांक पहिला चालू आहे. गोलंदाज यावेळेस फुल टॉस बॉल त्याला सुद्धा पाठवलं मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक बेगाला आले. थेरंब काय जबरदस्त फिल्डिंग आहे. किमान आपण पाहतोय 15 ते 20 पावलांचा स्टार्ट अंतर त्यांनी कापले आणि चेंडूला गॅदर करत असताना अगदी ॲक्युरेट फेकी पाहायला मिळते. ऑफिशियल या ठिकाणी आपण पाहतोय कॉल करतात वेस्ट साईड साठी DRS घेण्यात आला. बॅट्समॅन रिव्ह्यू चेक आपण करू. कदाचित हा चेंडू कमरेपेक्षा जास्त उंचीचा आहे की नाही हे तपासलं जाईल. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणि कदाचित तिचा वापर आता केला जाईल. थोडस काम हलकं झालेलं आहे. अंपायरचं सुद्धा फेअर डिलिव्हरी आहे. एक मिनिट डिसिजन पेंडिंग आहे. कदाचित आपण पाहतोय मागून वेगळा आवाज ऑफिशियलने या ठिकाणी दिला नाही. अजून डिसिजन चेक आपण करतोय. फेअर डिलिव्हरी आहे. कदाचित एक आवाज ऑलरेडी आमच्या मुख्य व्यासपीठावरून आला होता फेअर डिलिव्हरी म्हणून, परंतु तोच डिसिजन आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी लाईन चांगली पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. बेग प्रचंड होता. बेगाबरोबर टप्पा चूक सुद्धा पाहायला मिळालाय. धाव फलकावरती 5 धावा आहेत. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 57 धावांची गरज आहे. दहिवली संघाने नुकताच मागच्या मॅच मध्ये 58 चेस केल्यात, परंतु षटक 5 होती. हे विसरून चालणार नाही. चांगली गोलंदाजी. धीम्या गतीचा बॉल. गती थोडीशी कमी केली अर्पणने आणि आता इथे मात्र धावा 5 पाहायला मिळतात. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. चौकार पहिलाच बॉलवरती आला बॅटिंग करत असताना केतनच्या बॅट मधून, परंतु त्यानंतर आता मात्र पारसला थांबवण्यात आलेला आहे. अक्षरशः बीट करतायत. डॉमिनेट. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चालला एक टप्पा घेत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 4 4.
शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 9 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिला चांगला स्टार्ट या ठिकाणी द्यावा लागेल दहिवली संघाला. 57 धावांचं आव्हान आहे. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा वाईट बॉल. चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न होता फलंदाज पारसचा, परंतु लाईन या ठिकाणी थोडीशी मिस केली मी तर म्हणेन. आउटसाइड ऑफस्टमा चेंडू टाकण्यात आलाय. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि आता इथे अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते 1. हो यावेळेस इथे मात्र चेंडू पॅड वरती आदळतोय. थाय पॅड वरती हा चेंडू आदळलेला आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंच सहमत नाही आहेत. लाईन अगदी आपण पाहतो मिस केली हे समजत असेल पंच. आणि आता फेअर डिलिव्हरी अगदी आपण पाहतो या डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती 10 आहेत. या दरम्यान ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 म्हटलं जाताना कुणाल, जिथे ओरिजिनल सुनील पवार कुक तिथेच मात्र सर्वांना लागते जास्त भूक. आणि कदाचित या रस्त्यावरती 2 ते 3 नारायण ढाबे आहेत. अगदी आपण पाहिलं तर जिथे ओरिजिनल कुक सुनील पवार तिथे सर्वांना जास्त भूक लागते असंच म्हणायला हरकत नाही आहे. जे मात्र हर्षल बाळाराम भगत यांच्या बालकीचं आहे आणि त्यांचे आमचे मामा या ठिकाणी आपण पाहतो मुरबाडे मामा यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत आपण करू. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. 18 बॉल आणि आता 47 धावांची गरज. बॉल आणि आता 47 ची गरज. गोलंदाज दशरथ. श्री गणेश दहिवली संघ आपण पाहतो ज्या संघाला आता सध्या 47 धावांची गरज आहे. संघ थोडस बॅकफुट वरती आहे, परंतु आता असं बोलून चालणार नाही कारण त्यांच्याकडे सुद्धा 10 विकेट्स राखीव आहेत. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. अगदी आपण पाहतो पहिला सामना डे फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलेला आहे, परंतु आता नाईट फॉर्मॅट मध्ये ही मॅच सेकंड राऊंडची रंगती आहे. इथे मात्र थोडंसं अडखळत खेळ मैदानावरती जरूर पाहायला मिळतो. तो दहिवली संघाचा मागच्या मॅच मध्ये 58 चेस केला. 57 धावा त्यांना बनवायच्या 4 षटकांमध्ये हे आव्हान तगड आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. सॉफ्ट हँडने उडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत, प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न करतात, परंतु 2 धावा इथे मात्र रोखू शकत नाही आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावा संख्या 12 वरती पोहोचलेली आहे. जवळ 1 डझन धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज दशरथ सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. कमालीचं षटक आहे. पहिला चेंडू त्यांनी डॉट टाकला, त्यानंतर 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. या ठिकाणी 2 धावा घेण्यात आल्या जलद गतीने, परंतु आता या ठिकाणी षटकामधील हा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा इथून जर बनवायच्या असेल, धावांचा पाठलाग करायचा असेल तर सिंगल डबलने मात्र धावसंख्येपर्यंत पोहोचू शकणार नाही आहेत टीम दहिवली. चौकार षटकार हो. यावेळेस ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदाचित आपण पाहतोय गल्ली पासून दिल्ली पर्यंत जायचं असेल तर इथे मात्र ऑटो रिक्षाने जाऊन चालणार नाहीये. सरळ तुम्हाला विमानाची तिकीट काढावी लागेल. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू. याच दरम्यान भरत राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. षटकार आलाय आणि आता इथून मात्र संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. म्हटलं जाताना प्रबुद्ध अंधारच नसता तर या चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमतच का असती. यावेळेस ऑन साइडला आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग लागोपाठचा दुसरा धमाकेदार षटकार. सत्तावन्न धावांची गरज आहे दहिवली टीमला, परंतु भारताचं या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचं सुद्धा अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे. पुनश्च एकदा वापसी मिळवली आहे रोहित शर्माने. या दरम्यान दीपकजी चतुरे यांचे मनपूर्वक स्वागत. आनंदाची गोष्ट आहे. कदाचित जर रोहित शर्माचं शतक होऊ शकतं अर्धशतक, तर इथे 57 धावा का चेस होऊ शकत नाही हे सुद्धा दाखवले. बॅटिंग करत असताना केतनने सलग 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. 14 बॉल आता 33 धावांची गरज.
आणखीन एक षटकार आला तर मात्र किरण शेठ राऊत यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. इथे फलंदाज या ठिकाणी झालाय बाद, मिस टायमिंग होता आणि लॉंग गॉनला ठिपण्यात आलाय. या ठिकाणी झेल फलंदाज फेल. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम दहिवली संघाला. तुमच्या समोर गोपनी सारखी बाट फिरवल्या. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता केतनचा, परंतु मिस टायमिंग होता. अगदी आपण पाहतो ताकद थोडीशी कमी पडली आहे. जबरदस्त बॅटचा स्विंग पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच आपण पाहतोय चेंडू भरपूर उंच गेला आणि डाऊन दी बॉल या ठिकाणी धोनी आलाय, त्याने मात्र टिपली असेल. शेवटचा अंतिम बॉल 24 धावा फलकावरती. संदेश बागरावाले समोर खेळलेत. यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय लॉंग ऑनला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एका धावेवरती समाधान व्यक्त करावा लागेल. 25 धावा फलकावरती 57 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. सलग लागोपाठचे 3 षटकार दहिवली संघाच्या कोणत्याही खेळाडूकडून आले तर मात्र किरण शेठ राऊत यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 12 बॉल आणि आता 32 धावांची गरज आहे. 12 बॉल 32 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन संतेश सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि पियुष बाबरे यांचा सुद्धा आवाज ऐकायला मिळेल. अगदी आपण पाहतोय कदाचित दोन्ही आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर या ठिकाणी ऑन द वे. भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांच्या येतात या स्पर्धेला. 12 बॉल 32 धावांची गरज आहे. षटक क्रमांक आपण पाहणार आहोत. तिसरं गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे कुणाल. 12 बॉल 32 धावांची गरज. मुख्य मंचावरती सर्व मान्यवर माचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज कल्याण डोंबिवली या विभागातून जे संघ दाखल झालेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत. टिटवाळा परिसर असेल, नेरळ विभाग असेल. ऑन साइडला फटका चांगला गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय 2-2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळतील दहिवली टीमला 4. आपण पाहतो 11 बॉल 28 धावांची गरज. आज डीजे मास्टर गाणं थोडंसं वेगवेगळं या ठिकाणी तुम्ही प्ले करा. कदाचित आपण पाहतो प्रेक्षकांची मनं सुद्धा जिंकली गेली पाहिजेत. मग हिंदी असेल, मराठी असेल, थोडंसं मात्र हटके काहीतरी आज वेगळं झालं पाहिजे. 11 बॉल 28 ची गरज. यावेळेस फटका चांगलाय. वर स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. आणि इथे मात्र संदेश बागराव यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसतोय. चौकारानंतर आलेला आणखीन एक धमाका षटकार. बॉल वरती तुम्हाला नजाकत पाहायला मिळाली आणि आता ताकद. का बॅटिंग करतात. सलग लागोपाठचे 3 षटकार आले दहिवली टीमच्या. कोणत्याही फलंदाजाकडून तर सन्मान्य किरण शेठ राऊत यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सलग लागोपाठ चाललेला हा दुसरा धमाका षटकार. सलग लागोपाठचे षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना 12 बॉल 32 धावांची गरज होती. आता मात्र येणारे 9 बॉल आणि आता 16 धावांची गरज आहे. चांगले बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीचा. मी मगाशी सांगितलं 58 धावा मागच्या मॅच मध्ये त्यांनी चेस केलेत. 57 धावा त्यांना या मॅच मध्ये चेस करायचे.
कदाचित चेस्ट मास्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. ओ लाईन चांगली आहे. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, गती थोडीशी कमी केली आहे. व्हेरिएशन भरपूर चांगलं पाहायला मिळाले. फिंगर रोल करत असताना गोलंदाज कुणालला तुम्ही पाहिलेलं आहे. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. सुरुवातीला 3 चेंडू त्याचे खराब होते, त्याच्याबद्दल खरपूस समाचार घेतला. बॅटची कडा मागे चालला, इथे झेल घेण्याचा प्रयत्न, बाल बाल बचावले गेले. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा मिळते. या ठिकाणी आपण पाहतो या 2 धावांची नितांत गरज होती आणि आता संदेशला मात्र स्ट्राईक मिळते. ज्या संदेशच्या बॅट मधून 1 चौकार 2 षटकार आले, तो संदेश मागच्या मॅच मध्ये अर्ध्यावरती सोडला होता दैवली संघाला, परंतु आता त्याला वेल फिनिश करायचे या मॅचची. 7 बॉल 14 धावांची गरज. शेवटचा बॉल या षटकातील. 12 बॉल 32 धावांची गरज असताना आपण पाहतोय कदाचित झेल ड्रॉप करण्यात आला दशरथांच्या वतीनं. 2 संधी त्याच्याकडे होत्या, या दोन्ही संध्यामध्ये तो मात्र अपयशी ठरलेला आहे. शेवटचा बॉल तो राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती आणि आता षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा संपलेला आहे. धावा फलकावरती आहे 43. येणारे 6 बॉल 14 धावांची गरज. मागच्या मॅच मध्ये आपण पाहतोय या संदेश बागरवने चांगली बॅटिंग केली आणि अर्ध्यावरती त्याने डाव सोडला होता, परंतु आता शेवटपर्यंत त्याला लढायचे. म्हटलं जाताना थकायचं नाही, दमायचं नाही, आता फक्त आणि फक्त लढायचे. 6 बॉल 14 धावांची गरज. या दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता आग लागली या मॅचला. शेवटचा अंतिम षटक. म्हटलं जाताना हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून तू हार मानू नको. मार्ग खडतर असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, तू धीर सोडू नको. कोणी साथ देत नसेल म्हणून तू खचून जाऊ नकोस. वाटा सापडत नसतील म्हणून तू थांबून राहू नकोस. सगळं संपलं असं वाटेल तू टोकाचे निर्णय घेऊ नको, कारण ध्येय नक्की गाठशील. धीर तू सोडू नकोस. 6 बॉल आता 14 धावांची गरज. ही मॅच रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. शेवटचा बॉल डॉट आलाय. 7 बॉल 14चं समीकरण होतं आणि आता मात्र 6 बॉल 14 धावांची गरज. पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला वळवलाय, जागा बनवली फटक्यासाठी. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत नाना भोईर यांच्या ठिकाणी आगमन होतोय, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. सन्माननीय दीपकजी चतुरे साहेब आपले मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी आपण पाहतो. या चौकाराने केल्या बॅटिंग करत असताना फलंदाज स्ट्राईक एंडला पारस, ज्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत धावांचा आपण विचार केला तर एकंदरीत 8 धावांवरती तो नाबाद खेळतोय. चांगली बॅटिंग त्याला करायची. इथे मात्र स्ट्राईक रोटेट होते. याच दरम्यान रवींद्र मसने साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. लेग बायच्या रूपाने मिळते एक सिंगल धाव. 6 बॉल 14 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती आला चौकार. इक्वेशन प्रत्येक बॉल मागे तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. यानंतर सिंगल आली लेग बायची आणि मात्र आता विजयासाठी 4 बॉल 9 धावांची गरज. ऑन साइडला आपण पाहतो बॉल चालला बी शेप मध्ये. कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. इथे डायरेक्ट हिट. भाव फलंदाजा ठिकाणी मात्र माघारी पडते संदेश. कदाचित आपण पाहतो हा चुकीचा कॉल आणि ते OUT फलंदाज बाद.
SOUT फलंदाज बाद. सॉफ्ट सिग्नल सुद्धा ऑफिशियल पंचांचं बाद होतं. चला जाणता राजा कासगाव संघाचे सर्व खेळाडूंना विनंती आहे जे मात्र आज ड्रेस कोड मध्ये सर्वांना विनंती आपण स्टेज जवळ यायचे प्लीज. आयोजकांची संपूर्ण टीम जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव जे आमचे जबरदस्त गायक आहेत सुमित राऊत या आपण आज ते सुद्धा तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 4 बॉल 9 ची गरज. तीन बॉल 8 ची गरज आहे. अगदी आपण पाहतो ती धाव या ठिकाणी काउंट केली आणि आता 3 बॉल 8चं समीकरण राहिलेलं आहे. आयोजक आम्हाला सूचना करतात की जाणता राजा कासगाव संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती राहील की आपण मुख्य मंचाजवळ यायचे. शेवटचं अंतिम षटक 3 बॉल 8 ची गरज आहे. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजी कुळगाव वर्सेस श्री गणेश दहिवली. तीन बॉल 8 धावांची गरज. गोलंदाज सच्चा शेवटचं अंतिम षटक हेरंब. ओ यावेळेस ऑन साइडला बोलवण्याचा प्रयत्न इथे डायरेक्ट हिट DRS करण्यात आलेले. आता आपण चेक करू पुढे एकदा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण चेक करणार आहोत. कदाचित क्लोज डिसिजन आहे. जर मात्र पारस या ठिकाणी बाद झाला तर पुनश्च एकदा प्रेशर क्रिएट होईल टीम दहिवली संघावरती. संदेश बाद झाल्यानंतर जो दबाव होता आणि आता या ठिकाणी SOUT फलंदाज बाद. परतावं लागेल पारसला आणि आता 2 बॉल 8 ची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल डायरेक्ट हिट झालेला आहे. सरळ चेंडू अष्टांवरती लागलेला आहे. कदाचित तिथे विकेट किपरची सुद्धा गरज नव्हती आणि हा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. काय जबरदस्त डायरेक्ट हिट करण्यात आलेला आहे. आणि मोकच्या क्षणी धोक्याची घंटा वाजवली आहे ती छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघाने. दोन बॉल 8 धावांची गरज आहे. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय ज्ञानेश्वरजी बैकर साहेब पोलीस पाटील आणि रघुनाथजी केवणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. भरपूर सारे मान्यवर लक्षात असू द्या तिथे पंच या ठिकाणी या चर्चा करतील. जरी बॉल या ठिकाणी फेअर असेल किंवा नो बॉल असेल तरी सुद्धा रनआउटची विकेट ग्राह्य धरली जाणार आहे. परंतु या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावंच लागणार आहे. काय निर्णय असेल तो मात्र आमचे ऑफिशियल या ठिकाणी पंच देत आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. 2 बॉल आणि आता 8 ची गरज. ओ लाईन खराब आहे. राजेश स्ट्रायकिंगला आपण पाहतोय अवांतर धाव इथे मिळते. 2 बॉल आता 7 ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजाच्या हेरंबा त्याच्या वतीने टाकण्यात आलेला हा बॉल या ठिकाणी लेग बाईज आणि आता धाव मिळते अतिरिक्त स्वरूपात. शेवटचा अंतिम बॉल आणि आता शेवटच्या बॉलवरती 6 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल कदाचित आपण पाहतो इथे मान्यवरांचं भरपूर सारं आगमन होत आहे. कॉन्सन्ट्रेट होत नाही या कमेंट बॉक्स मध्ये. आणि आता 1 बॉल 6 ची गरज. एक बॉल 6 ची गरज. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्री गणेश दहिवली वर्सेस छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघांमध्ये
एका बाजूला गोलंदाज हेरम, स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन कुणाल, ज्यांनी मात्र एकही चेंडू फेस केला नाही, परंतु आता शेवटचा गोल्डन षटकार त्याला मात्र मारावाच लागणार आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून, कारण सामना आता हाय व्होल्टेज आहे. शेवटच्या मोमेंटला येऊन ठेपलेला सामना आहे. शेवटचा बॉल, एक बॉल 6ची गरज टीम दहिवली संघाला. हो या दरम्यान डॉट बॉल, सामना जिंकलाय टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम श्री गणेश दहिवली. सुस्वागतम याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अमजदभाई भुबेरे, बाबूभाई भुबेरे गोरेगावची यवन जोडी यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. तसेच आमचे दीपकजी ठाणगे सर यांचे मनपूर्वक स्वागत. आणि याच दरम्यान आमचे